नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लास्ट 30 डेज स्ट्रॅटेजी पाहणार आहे ॲनाटॉमी सब्जेक्ट करिता। आता तुम्हाला माहिती असेल आज जर तारीख बघून चालली आपण तर आज तारीख आहे 8 फेब्रुवारी 2026। तर उद्यापासून आपण प्लॅन बनवतोय की काय 9 फेब्रुवारी 2026 पासून ते 9 मार्च 2026 पर्यंत आपण या 30 दिवसामध्ये कशा प्रकारे अभ्यास करून आपल्याला हा सब्जेक्ट क्लिअर करायचा आहे। आता मी तुम्हाला 30 दिवसाचा का प्लॅन सांगतोय तर कारण की आपल्याकडे जवळपास पाहायला गेलं तर आपल्याकडे जवळपास वर जर 23 मार्चला आपला पहिला पेपर असेल तर आपल्याकडे जवळपास फक्त 7 ते 8 म्हणजे आपण धरतो दिवस, कारण की जे उर्वरित पहिल्या पेपरला आपल्याला किमान 4 ते 5 दिवस द्यावा लागतात, किमान आपल्याला 4 दिवस तरी त्या विषयाला द्यावा लागतात अभ्यासासाठी। म्हणजे जर 23 ला पेपर असेल तर आपल्याला 19 पासून त्या सब्जेक्टला पहिल्या पेपरला अभ्यासाला लागावं लागेल। मग त्यामुळे आपल्याकडे टाइम किती उरतो तर आपल्याकडे जवळपास जर पाहायला गेलं तर जवळ तिथं काही 8 ते 7-8 दिवस आपल्याकडे उरतात। मग आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, 30 दिवसामध्ये ज्या विद्यार्थ्याचा अभ्यास काहीच नाही त्या 30 दिवसामध्ये हा सब्जेक्ट पूर्ण अभ्यास करून तुम्हाला हा पूर्ण काय पेपरमध्ये मांडायचा आहे। आता का बरं 30 दिवसामध्ये अभ्यास करायचा आहे तर तुम्हाला या 30 दिवसामधून डोळ्याखालून जरी तुमच्या पेपरमध्ये काहीतरी इथून गेलं डोळ्याखालून या दिवसामध्ये तर तुम्हाला पेपरमध्ये बरोबर लिहिता येतं। फक्त एकदा डोळ्याखालून जायची गरज असते आणि यानंतर तुम्हाला जे काही 7-8 दिवसात मधात गॅप असेल त्यामुळे तुम्हाला रिव्हिजन करायची आणि त्यासोबत जे तुम्हाला नंतर टाइम भेटणार जे पेपरच्या 2 पेपरमध्ये 1 दिवसाचा 2 दिवसात 3 दिवसात काय गॅप असेल आपला तर त्या गॅपमध्ये आपल्याला काय करता येईल, आपल्याला पूर्ण हा सब्जेक्टची पुन्हा रिवाइज करता येतं। कारण एकदा जर डोळ्याखालून गेलं तर आपल्याला पूर्ण ह्याचा अभ्यास करता येतो। आता 30 दिवसामध्ये कशा प्रकारे अभ्यास करायचा आता मी तुम्हाला प्रिपेअर पूर्ण फुल स्ट्रॅटेजी प्लॅन सांगतो। आता बघूया, आता बघा आपल्याकडे इथं मी पूर्ण आता पेपर 1 आणि पेपर 2 चा दोन्ही ह्यामध्ये कव्हर करणार आहे। यामध्ये सुरुवातीला आपण पेपर 1 चे बघूया। आता पेपर 1 मध्ये आपल्याकडे 4 LQ चे म्हणजे 4 आपल्याला LQ असणार, 8 SQ असणार बरं। आणि ते 4 LQ असणार आहे ते मोस्ट ऑफ दी काय जे SQ आहेत आपले जवळजवळ 5 ते म्हणजे 5 SQ कव्हर करतात ते, आणि राहिला उर्वरित एखादा दुसरा जो 2 आपले काय SQ वगैरे उरतात तर ते काय करतात कव्हर हे जे दुसरे टॉपिक कव्हर करतात। आता बघूया काय म्हटलं जो LQ टॉपिक आहे पहिला आपला काय गर्भशरीर किंवा एम्ब्रियोलॉजी। आता तुम्हाला सांगतो LQ पासून जाऊया नंतर SQ कडे जाऊया। आता सुरुवातीला पहा आपण पेपर 1 आणि पेपर 2 30 दिवसामध्ये कव्हर करायचं म्हणतो। त्यामध्ये पेपर 1 चा मी सांगितलं जवळपास 13 दिवसामध्ये तुमचा पेपर 1 कव्हर होतो आणि उर्वरित जे जवळपास पाहायला गेलं तर 15 ते 16 दिवसात पेपर 2 कव्हर करावा लागतो, आपल्याला कव्हर करावा लागतो। जर पास व्हायचं असेल तर कव्हर करावं लागणारच आहे जर पास व्हायचं असेल बरं। आणि ज्यांना नाही व्हायचं त्यांना एक काय महिना दिलं काय आणि वर्ष दिलं काय त्यांना काही पडलेलं नाही, ज्यांना नाही व्हायचं। पण ज्याला खरंच पास व्हायची इच्छा आहे शेवटला तर 30 दिवसामध्ये मी सांगतो तसं जर अभ्यास करतात तर 100% पास होतात। ते शब्द देतो मी तुम्हाला आजपासून, जर करता तर पास होऊन जातात। तर आता बघूया काय म्हटले। आता सुरुवातीला आपला पहिला टॉपिक आहे गर्भशरीर। गर्भशरीर म्हणजे काय आपल्याला त्याला मॉडर्नला कोरिलेट एम्ब्रियोलॉजी असणार। आता पेपरमध्ये तुम्हाला सांगतो ऑन द स्पॉट LQ असेच असणार आहे। आता तुम्हाला पहिला जो LQ असेल जर पाहायला गेले तर गर्भशरीर किंवा एम्ब्रियोलॉजीवरती असणार आहे। यावरती तुम्हाला 50-50 चान्सेस राहील बरं का। एक तर गर्भशरीरमध्ये पण LQ टॉपिक दिलेले आणि एम्ब्रियोलॉजीमध्ये पण आपले काय LQ टॉपिक आहे। त्यामुळे तुम्हाला हे दोन्ही जे टॉपिक चांगले करायचे त्यामुळे तुम्हाला जे गर्भशरीर असणार आहे तर गर्भशरीर आणि जो एम्ब्रियोलॉजी तर तुम्हाला काय आहे हे दोन्ही टॉपिक काय करायचे 2 दिवसामध्ये कव्हर करून टाकायचे आहे। आता काय जर म्हणजे सर कसं पॉसिबल आहे, जर कसं काय म्हणता येईल विद्यार्थी बघ बाळा की तुम्हाला जर पास व्हायचं असेल तर 2 दिवसामध्ये कसं पण या चॅप्टरला जास्त वेटेज देऊन तुम्हाला एका दिवसामध्ये जवळपास पाहायला गेलं तर तुमच्याकडे एका दिवसामध्ये 24 तास आहे, त्या 24 तासामध्ये तुम्हाला काही पण वेळ करून तुम्हाला हे 2 दिवसामध्ये हे 2 धडे उडावे लागतील। एक दिवसाला एक धडा म्हणा आणि एक दिवसाला दुसरा धडा म्हणा। कारण तो पहिल्या दिवशी झाला गर्भशरीर 1 दिवसामध्ये संपून टाकायचं आणि दुसरा जो आपला एम्ब्रियोलॉजी यामध्ये काही नाही 4-5 टॉपिक आहे। IMP व्हिडिओ बघून जा माझे की आपला तुम्हाला IMP चा व्हिडिओची लिंक भेटून जाईल, तेवढेच IMP टॉपिक करा पेपरमध्ये, याच्या बाहेर तुम्हाला क्वेश्चन सुद्धा दिसणार नाही, समजलं ना। आता बघा गर्भशरीर 1 दिवसात करून टाका, एम्ब्रियोलॉजी 1 दिवसात करून टाका, संपलं झालं 2 दिवसामध्ये। त्यानंतर येतं अस्थिशारीर किंवा ऑस्टिओलॉजी आपला दुसरा राहणार आहे LQ। आता यामध्ये तुम्हाला सांगतो फिक्स सांगतो तुम्हाला फिक्स पेपरमध्ये असणार मॉडर्नचा बोनस पेपरमध्ये विचारला जातो। मोस्ट ऑफ द चान्सेस काय दरवर्षी मॉडर्नचा बोनस येणार आहे, मॉडर्नचा बोनस LQ ला दिसणार आहे। आणि जर ऑड पेपर पडला तर मग SQ चा जे काही असती नास्तीचे प्रकार आहे तो LQ ला आपल्याला पाहायला मिळू शकतो। पण तसा पेपरमध्ये क्वेश्चन आपल्याला विंटरच्या बॅचला पाहायला मिळतो, समरच्या बॅचमध्ये असा क्वेश्चन पाहायला मिळत नाही। नंतर पाहायला गेले जे की तुम्हाला समरच्या बॅचमध्ये क्वेश्चन राहतात असले क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळत नाही। डायरेक्ट होता एखादा बोन असेल डायरेक्ट तुम्हाला LQ ला विचारला जाईल। तर तुम्हाला काय करायचं अस्थिशारीर असती नास्तीचे प्रकार लय झालं, मॅक्स 2 तासाचा टॉपिक आहे हा। ज्यांना आणखी अभ्यास केला नाही, ज्यांनी अभ्यास केला त्यांचा सोपा आहे। असती नास्तीचे प्रकारे 2 तासामध्ये कव्हर करून टाका आणि उर्वरित जे काही आपल्याला वेळ उरला आहे 2 दिवसामध्ये त्यामध्ये ऑस्टिओलॉजी जेवढे काही IMP मी बोन दिले तेवढे करून जा तुम्ही। तेवढे तुम्हाला बोन झाले तर मोस्ट ऑफ द चान्सेस जे लॉंग बोन आहे ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। आणि यावर्षी बघा स्टर्नम हा LQ ला येऊ शकतो बरं का, कारण स्टर्नम हा पेपरमध्ये पडलेला नाही मागच्या 2-3 वर्षांमध्ये, पण जे आता स्टर्नम झाला स्कॅपुला झाला हे 2 यावर्षी गेम चेंजर ठरू शकतात। जर आले तर
एलक्यूला बघा तुम्हाला ह्या वर्षी स्टर्नम किंवा स्कॅपुला पाहायला मिळू शकतो एलक्यूमध्ये. नंतर इकडे पाहायला गेले लॉंग बोनमध्ये जे ह्युमरस वगैरे फिमर वगैरे ते दरवेळेस विचारलं जातं आणि जर डबल जर एलक्यू रिपोर्ट झाला तर मग काय ह्या वर्षी फिमर किंवा डबल आपला तो पाहायला मिळू शकतो काय ह्युमरस वगैरे. आणि नंतर ऑडमध्ये पडले तर तुम्हाला माहिती आहे ऑडमध्ये काय विचारतात आणि काय नाही, समजलं ना. नंतर बघा आता अस्थि स्नायू आणि ऑर्थोलॉजी यावर तुम्हाला फिक्स सांगतो की जॉईंटच पेपरमध्ये विचारला जातो, 99% चान्सेस राहतो जॉईंटच विचारला जातो. त्यामुळे तुम्हाला काय करायचं पेपरचा अभ्यास करताना जे संधी झालं स्नायू झालं ऑर्थोलॉजी झाली, संधी आणि संधीचे प्रकार काय 2 तासाचा चॅप्टर संपून जाईल तुमचा. स्नायू काय नाही एक छोटा टॉपिक आहे, लई झाला तर मॅक्स 1 तासामध्ये तुमचं संपून जाईल. ऑर्थोलॉजी तुम्हाला काय करायचं आहे 2 दिवसामध्ये ऑर्थोलॉजी कंप्लीट करायचं आहे, म्हणजे तुमचं जवळपास 3 तासामध्ये संधी आणि स्नायू हे दोन टॉपिक कव्हर होते आणि ऑर्थोलॉजीला उरलेला वेळ आहे तर 2 दिवसामध्ये कंप्लीट करायचं आहे. म्हणजे तुमचं बघा गर्भशारी झालं एम्ब्रोलॉजी झालं ते 2 दिवसात तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. ऑर्थोलॉजी अस्थिशारी हे 2 दिवसात करायचे, 4 दिवस झाले का. नंतर बघा आपल्याकडे तर संधी स्नायू किंवा आपल्याकडे तर ऑर्थोलॉजी हे तर आपल्याला 2 दिवसात चॅप्टर करायचं, म्हणजे 6 दिवसामध्ये तुमचा जवळपास 30 मार्काचा आणि त्यासोबत तुम्हाला खाली एसीक्यू सुद्धा कव्हर झाले असेल फक्त 6 दिवसामध्ये बरं का. आता ही स्पीड का सांगतो मी एवढी तुम्हाला की का पटापटा चालायचं आपल्याला, तर तुम्ही जर एवढा जास्त वेळेने तुम्ही चालताल तर तुमचा काय होईल कमी दिवसामध्ये जास्त अभ्यास होऊन जाईल आणि त्यासोबत तुमच्या मल्टिपल यामध्ये रिव्हिजन पडतात. पण तुम्ही जर कमी काय म्हणतात जास्त जर वेळ लावला ह्याला तर मग तुमचे राहिलेले जे काही दुसरे आपले पेपर 2चे टॉपिक ते सुद्धा कव्हर होणार नाही. त्यामुळे आपल्याला कमी वेळेमध्ये जास्त मार्क गेन करायचे, त्या 30 दिवसामध्ये चांगली मेहनत करावं लागणार. बाळा बघ ह्या 30 दिवसामध्ये जर मेहनत चांगली केली तर तुला पुढचं 1.5 वर्ष चांगलं काय सुखाने बसायचं आहे, कारण की 30 दिवस तुला चांगला काय करायचं कष्ट घ्यायचे, चांगली मेहनत घ्यायची आणि नंतरची उर्वरित आपलं सेकंड इयर सुरू झालं मस्त रिलॅक्स करायचे. सुरुवातीचे 1 वर्ष तर काहीच अभ्यास नाही केला तरी चालून जाईल तू, पण नंतर तुला 6 महिने आलं तर मग शेवटला सेकंड इयरला अभ्यास करायला लागायचं. त्यामुळे आता बघ ना फक्त 30 दिवसाची मेहनत आहे, नंतरचं मग आपलं रिलॅक्स आहे. हा डोक्यामध्ये विचार करून चालायचं, दुसरं काही नाही. आणि मोटिवेशन काय नाही, मोटिवेशन आणि डिसिप्लिन. मोटिवेशन फक्त थोडं राहते फायर राहते, पण डिसिप्लिनमध्ये चालायचं. तुम्हाला 30 दिवस चांगली मेहनत करायची, कारण की 30 दिवसात तुमचं पूर्ण आयुष्य बदलणार आहे, पूर्ण तुमची लाईफ चेंजिंग बनणार आहे. आता विचार करा आता थंडीचे दिवस आहेत, तुमचे सगळ्याचे मोस्ट ऑफ देचे जे काही विद्यार्थी असेल हे सगळे शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी, मला पण माहिती आहे, कारण सगळे जे मोस्ट ऑफ दे आपल्याकडे विद्यार्थी येतात ते सगळे शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी, की शेतकरी कुटुंबातील सगळ्यात पहिले डॉक्टर किंवा घरातले पहिले डॉक्टर आपल्याला बरेच विद्यार्थी आपल्याकडे पाहायला मिळते. आणि तुम्ही विचार करा जर तुम्ही हे 30 दिवस जर शेवटचे थंडीचे दिवस म्हणताय की सर आम्हाला खूप थंडी वाजते, खूप आम्ही अभ्यास करू शकत नाही, तर विचार करा लाज वाटू द्या तुम्हाला थोडी की तुमचे आई वडील कसे तुमचे कष्ट करीत असतील थंडीत दिवसामध्ये. गहू जे आपले म्हणतात ना गावाकडे वगैरे जे गहू वगैरे ते रात्री वगैरे बेरात्री वगैरे जिथं लाईटचा गॅप वगैरे रात्री 12ला लाईट येते, कुठं पहाटे 4ला लाईट येते, ते बिचारे तिथं कसे दारे धरीत असतील, कसे त्यांना थंडी वाजत नसतील का. ती आई आपली बिचारी सकाळी पहाटे उठून आपल्या घरकामाला सगळं लागते, सगळं घर काम करते आणि तुम्हाला फक्त 30 दिवसामध्ये अभ्यास करणं व्हायना हा विषय काढणं नाही म्हणा, तर मग हे तुमच्यावर थू आहे तुमच्या जिंदगानीवर. कारण की तुम्हाला जर पास व्हायचं असेल तर कष्ट घ्यावं लागतं आणि कष्ट घेतल्याशिवाय तुम्हाला कोणतंही फळ भेटणार नाही. कारण की आपल्या स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो कर्म करेल मी त्या कर्मासोबत असेल आणि जो कर्म करेल त्या कर्मास त्याला 100% यश भेटन आणि 100% फळ भेटल. त्यामुळे कोणावरती विश्वास नाही करायचा, फक्त आपल्या स्वतःच्या कर्मावरती विश्वास करायचा आणि फक्त आपल्या देवावरती विश्वास ठेवायचा. कारण की तुम्ही तुमचं जे कर्म करतात हे कर्म तुमच्यासोबत येणार आहे आणि या कर्मामुळेच तुम्ही काय होणार पास होणार आणि या कर्मामुळे तुमच्या जीवनाचं सार्थक होणार. त्यामुळे काय दुसरं डोक्यात विचार नाही ठेवायचा, आपला अभ्यास करायचा पास झालं. कोणी काय करते आपलं काही डोक्यात आणत नाही, फक्त आपण आपला अभ्यास करतोय, आपल्याला एवढंच मॅटर करतं लास्ट 30 डेचं. ते समजलं काय करायचं. आता बघा हे झालं आपलं 6 दिवसामध्ये काय झालं, पहिला एलक्यू झाला गर्भशारी एम्ब्रोलॉजी, दुसरा एलक्यू अस्थिशारी ऑस्टिओलॉजी, तिसरा झाला आपला संधी स्नायू ऑर्थोलॉजी, हे 3 एलक्यू कंप्लीट झाले. चौथा येतं आपल्याकडे काय नर्वस सिस्टीम किंवा एंडोक्राइनॉलॉजी किंवा लिम्फॅटिक सिस्टीम. आता हे टॉपिक जे आहेत ना तर हे तुम्हाला किती 3 दिवसात का देतोय. त्यामध्ये बघा एंडोक्राइनॉलॉजी त्यामध्ये तुम्हाला जवळपास 5 ग्लँड आहे त्याच करून टाकायचे. लिम्फॅटिक सिस्टीम यामध्ये काय नाही, लिम्फॅटिकमध्ये स्प्लिन वगैरे करून जायचे आणि लिम्फॅटिक जे डक्ट वगैरे आहेत ना ते सांगितलेलं IMP पाहून घ्या तुम्हाला कळून जाईल. तर ते जे आहेत ना तुम्हाला तर हे फक्त किती 1 दिवसात टॉपिक आहे बरं का, ह्यामध्ये एवढं काहीच नाही. राहायला 2 दिवसात जो वेळ आपल्या 3 दिवसामधला तर नर्वस सिस्टीमला तुम्हाला 2 दिवस चांगले प्रिपेअर करून ठेवायचे, कारण मोस्ट ऑफ द चान्सेस राहील की नर्वस सिस्टीमवर यावर्षी एलक्यू येण्याचे. नाही जर पडला तर एंडोक्राइनॉलॉजी मधली एक ग्लँड विचारला जाईल किंवा लिम्फॅटिक मधला जो स्प्लिन आहे तो इथं स्प्लिन विचारला जाऊ शकतो. समजलं ना, अशा प्रकारे आहे. तर किती झाले 2 2 4 2 6 6 आणि 3 9 दिवसात तुमचे एलक्यूज टॉपिक कव्हर झाले. तर 40 मार्क ते झाले बरं का आपले 9 दिवसामध्ये एलक्यू झाले. त्यामध्ये तुम्हाला काय बघा 9 दिवसामध्ये ते झाले. आता उरले आपल्याकडे किती बघा, आता एलक्यू त्यासोबत एसक्यू किती कव्हर झाले, तर दुसरा एसक्यू तिसरा एसक्यू, त्यानंतर जर पाहायला गेलं तर 6वा 7वा आणि 8वा जवळपास तुमच्याकडे 5 एसक्यू तुमचे इथं कव्हर झाले. म्हणजे तुमच्याकडे किती झाले की 4 एलक्यू आणि त्यासोबत किती 5
जे काही SCQ तो तुमचे कव्हर झाले आहे. आता बघूया आपण हे किती झाले तुमचे टोटल, फक्त किती 6 आणि 3 9 दिवसामध्ये तुमचा एवढा सिलेबस कंप्लीट झाला. नंतर बघूया आपण काय. आता बघा तुम्हाला काय करायचं जे नंतर जे आपले 9 दिवस झाले ना, आता तर 10व्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, शरीर का आपलं शरीर उपक्रमणे, त्यानंतर परिभाषा. तर हे जे चॅप्टर तुम्हाला 1 दिवसामध्ये कंप्लीट करून टाकायचं. 1 दिवसा पण नाही, लई झालं मॅक्स 2 तासाचं आहे आणि सगळ्यांनी वाचलेला असतो पहिला चॅप्टर. त्यामुळे तुम्हाला तरी पण 1 दिवसात कोण देतो की वर जर कमी जास्त झालं तर 1 दिवस तिकडे राहू द्या अभ्यास करायला. तर 1 दिवसामध्ये शरीर उपक्रमणे परिभाषा करून टाका तुम्हाला, समजलं. नंतर काय करा तुम्हाला 1 दिवसामध्ये केश नख दंत, जे आपलं शरीर आहे केश नख दंत शरीर, तर हे तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. त्यासोबत पेशी शरीर, पेशी म्हणजे पेशीची व्याख्या काय, पेशीचे प्रकार काय, छोटा टॉपिक आहे काही नाही, 1 ते 2 पानाचे चॅप्टर आहे, तुम्हाला इझिली कव्हर होऊन जाईल. तर 2 दिवसात हे कव्हर करायचं. 9 2 11 झाले आणि त्यासोबत एक मायलॉजीला एक शिल्लकचा दिवस धरे. मायलॉजीमध्ये काय करायचं, जास्तीत जास्त 10 ते 12 काहीतरी आपल्या मसलचे तेवढंच IMP मसल तेवढंच करून जा. तेवढं मसल करता तुम्ही तर त्या मसल वगैरे तुम्हाला पेपरमध्ये त्यातलीच एखादी दुसरी मसल पेपरमध्ये येऊन जाईल. त्यामुळे तुम्हाला सगळ्यात मसल वाचत बसायची गरज नाही. आता शेवटचे 30 दिवस राहिले, जास्त वेळ आपल्याला वायाला घालत नाही. तर जवळपास 11 आणि ते 2 13 दिवसामध्ये पेपर 1चा तुमचा काय सिलेबस कव्हर होतो. किती 13 दिवसामध्ये, समजलं ना. त्यामुळे तुम्हाला काय करायचं 13 दिवसामध्ये पेपर 1चा सिलेबस कव्हर करायचा आणि ह्याचे IMP तुम्हाला लिंक भेटून जाईल. कोणी म्हणतं सर आम्ही हे करू का ते करू का, PYQ ॲनालिसिस करू का किंवा दुसरं काही करत बस. आता सध्याला वेळ राहिलेला नाही आपल्याला, कुठेही टाइमपास करत बसायचं नाही. कोणी काही म्हणाल काय नाही, सध्या डायरेक्ट जायचे PYQ जो तुम्हाला IMP चांगले वाटते कोणत्याही चॅनलचे घ्या, तसं काही नाही आपलंच घ्या म्हणून, पण कोणते चांगले वाटेल ते घ्या आणि IMP नुसार अभ्यास करा. फक्त एवढं बघा की IMP बरोबर आहेत का, कारण की नाही तर IMPच्या नादामध्ये तुम्ही चांगले टॉपिक स्किप करता आणि पेपरमध्ये तेच पॉईंट येऊ शकतो बरं का. त्यामुळे सजेस्ट करतो मी की आपले 2 IMP बघा, त्यामधलं तुम्हाला त्यामधलेच क्वेश्चन येईल, दुसरा क्वेश्चन पाहायला भेटणार नाही, समजलं ना. असं झालं. त्यानंतर आता हे झालं पेपर 1 13 दिवसामध्ये. आता पोहूया पेपर 2चा आपण कव्हर करूया. आता पेपर 2चे आपले LQ's टॉपिक बघा, सुरुवातीला सांगतो कोष्ठ एवम आशय शारीर किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम. यामध्ये तुम्हाला 99% चान्सेस राहील डायजेस्टिव्ह सिस्टीममधला एक सॉफ्ट ऑर्गन विचारला जाईल. आता यामध्ये एक तुम्हाला रेअर केस सांगतो, जर स्प्लीन या वर्षी पेपरमध्ये तिकडे जर नाही पडलं LQला बरं का, तर सॉफ्ट ऑर्गन आहे. सॉफ्ट ऑर्गनच्या जागी तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये पाहायला मिळू शकतो. असं का म्हणतो मी, कारण की मागची तुमची जी सिनियर बॅच झाली होती त्यामध्ये स्प्लीन हा सॉफ्ट ऑर्गन होता आणि त्यामुळे तो डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये विचारला गेला होता LQला मध्ये बरं का. असं तुम्ही म्हणता सर काही पण म्हणता नाही, क्वेश्चन पेपर उचलून बघ मागचे आणि त्यामध्ये तुला दिसून जाईल बाळा मी खरं बोलतोय खोटं बोलतोय, समजलं. नंतर बघा तुम्हाला एक कसा अभ्यास करायचा, तो कोष्ठ एवम कोष्ठ एवम आशय शारीर जो आहे तो एक चॅप्टर, त्यानंतर प्रमाण शारीर आणि शिरा धमनी शिरा धमनी. तर हे जे चॅप्टर आहेत ना तुम्हाला हे काय करायचे तुम्हाला 3 दिवसामध्ये एका दिवसामध्ये करायचे. कशी एका दिवसामध्ये बघा, कोष्ठ एवम आशय शारीर छोटा चॅप्टर तुम्हाला पण माहिती आहे मी काय म्हणतो काय नाही. प्रमाण शारीर एकदम सोपा आहे, काय नाही, फक्त एक सिंगल शीटचं आहे आणि MCQ 2 MCQ येणार फक्त, पेपरमध्ये विचारत पण नाही ह्याच्या बाहेर दुसरं काय. नंतर झालं शिरा आणि धमनी. तर शिरा धमनी थोडा महत्त्वाचा टॉपिक आहे, एका दिवसामध्ये तुमचे एवढे टॉपिक सगळे कव्हर होतात, समजलं. पेपर 1 मध्ये काय कोष्ठ एवम आशय झाला एका दिवसामध्ये, प्रमाण पण त्या दिवशीच करायचा, शिरा धमनी स्त्रोतच करून चालायचं तुम्हाला, समजलं. आता नंतर काय करायचं तुम्हाला, डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल तर त्याला 2 दिवस द्यायचे, समजलं. 2 दिवस झाले म्हणजे 1 आणि 2 3 दिवस झाले, समजलं. नंतर मर्म शरीराला 2 दिवस द्यायचे म्हणजे किती झाले 5 दिवस झाले. आता मर्मावरती सेकंड LQ तुम्हाला फिक्स असणार पेपरमध्ये, एक LQ आणि एक SCQ तुमच्या पेपरमध्ये फिक्स आहे 15 मार्काचा. त्यामुळे मर्म कोणी स्किप करायचं नाही. चांगल्या प्रकारचे मर्म सुद्धा लेक्चर टाकलेत मी यूट्यूबवरती, आपले जाऊन बघा, तुम्हाला मर्मची सेपरेट प्लेलिस्ट दिसन आपल्या BMS मराठी यूट्यूब चॅनलवरती लगेच तुम्हाला दिसन वरच आहे. तर ते तुम्हाला 4 लेक्चर पाहून टाका, तुमचे तिथं 15 मार्क फिक्स होऊन जातील, समजलं. हे बघा आपले झाले मर्म शारीर, समजलं. त्यानंतर हे झाले 2 2 4 आणि 5 दिवसामध्ये आपले काय झालं, कोष्ठ एवम आशय शारीर झालं, प्रमाण झालं, शिरा धमनी झालं, डायजेस्टिव्ह झालं, मर्म झालं, 5 दिवसामध्ये झालं. त्यानंतर बघा आपले CVS करायचे तुम्हाला 2 दिवसामध्ये, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम 1 दिवसामध्ये करायचं आणि त्यासोबत स्त्रोतस 1 दिवसामध्ये करायचं आहे. असे 2 दिवसामध्ये हे दोन टॉपिक करायचे. स्त्रोतस 1 दिवसात करायचं आणि CVS 1 दिवसात करायचं. हे झाले 2 2 2 4 2 6 आणि 6 आणि 1 7 दिवस, समजलं. त्यानंतर बघा कला, इंद्रिय आणि त्वचा, तर हे 3 टॉपिक आहेत ते 1 दिवसामध्ये करायचं. कलामध्ये सप्तकला आहे, इंद्रियमध्ये काय जे तुम्ही पदार्थमध्ये शिकलाय, जे तुम्ही क्रियाशरीमध्ये शिकलाय ते, जे त्वचामध्ये त्वचा सांगा आणि त्वचाचे सप्त प्रकार सांगा, हे LQ टॉपिक येतात बरं का. त्यामुळे चांगल्या प्रकारे करून घ्या. हे पण 1 दिवसामध्ये तुम्हाला करून ठेवायचे, सप्तकला वगैरे सप्तत्वचा वगैरे, समजलं. त्यानंतर झालं तर सेन्सरी ऑर्गनला आहे खूप महत्त्वाचं टॉपिक, ह्यासाठी आपण सेपरेट 3 दिवस दिलेत. का 3 दिवस दिले, कारण खूप महत्त्वाचं टॉपिक आहे, पेपरमध्ये LQला मॅटर करतो. त्यामुळे 3 दिवस लागू द्या. 5 आपल्याकडे सेन्सरी ऑर्गन आहे, 5 सेन्सरी ऑर्गनला 3 दिवसामध्ये कंप्लीट करून टाका. म्हणजे आपल्याकडे किती दिवसामध्ये LQ कंप्लीट झाले तर बघा, कोष्ठ एवम आशय शारीर, प्रमाण, शिरा धमनी, तर हे आपल्या 1 दिवसात झालं. डायजेस्टिव्ह सिस्टीम 3 दिवस झाले, मर्म 2 दिवसात झाले, 5 दिवस झाले, CVS जे झाले ते 2 दिवसात झाले, 7 दिवस झाले आणि जे काही कला, इंद्रिय, त्वचा आहे तर ते 8 दिवस झाले. त्यानंतर मग हे सेन्सरी ऑर्गन तर 3 दिवसात, 8 आणि 3 11 दिवस झाले,
समजलं 11 दिवस. त्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टीम त्याला 2 दिवस द्या. तर रेस्पिरेटरी सिस्टीमला 2 दिवस झाले तर किती द्याल 13 दिवस. युरिनरी सिस्टीमला 1 दिवस द्या, 14 दिवस झाले. आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला तर 2 दिवस द्या, आणखी 1 दिवसाचे पण 2 दिवस द्या, तर 16 दिवस. तर पेपर 1 तुमचा जवळपास किती, पेपर 1 झाला 13 दिवस, पेपर 2 झाला 16 दिवस. 16 आणि 13 तर 29 दिवसापर्यंत ते पूर्ण तुमचा सिलेबस कंप्लीट होतो. पण या वेळेने चालले तर आणखी एक सांगतो तुम्हाला, यामध्ये कमी जास्त होऊ शकतं विद्यार्थ्यांच्या स्पीडनुसार. कोणाचा फर्स्ट टाईम अभ्यास आहे त्यानुसार त्यांना कमी जास्त वेळ लागू शकता. 1-2 दिवस शिल्लक धरून चला. आपण धरून टार्गेट करतोय 9 मार्चला, तर 11 मार्चपर्यंत चालून द्या आपला. पण 2 दिवस 3 दिवस जास्तीत जास्त शिल्लक लागू द्या. जास्त वेळ लागू नका देऊ, कारण की तुम्हाला जास्त पुन्हा रिव्हिजन करायची, त्यामुळे सांगतो बरं. आणि यासोबत तुम्हाला रिव्हिजन करायची म्हणून तुम्हाला काय करायचं, सुरुवातीला हे सगळं अभ्यास करा. काही जण म्हणजे सर कसा अभ्यास करू, तर तुम्हाला साईड बाय साईड शॉर्ट नोट्ससुद्धा काढायचे स्वतःचे, काहीतरी शॉर्टमध्ये तुम्हाला शेवटी रिवाईज करायचं असेल. ज्यांना पुस्तकामध्ये हायलाईट होत असेल तर त्यांनी हायलाईट करून सुद्धा अभ्यास करू शकतात जास्त वेळ वाचवण्यासाठी. आणि ज्यांना नोट्स काढायला लागतात पेपरला, कारण की नोट्सशिवाय अभ्यास होत नाही, कारण की रिव्हिजन करायला स्वतःच्या शेवटी नोट्सच लागतात, तर त्यावेळी तुम्ही स्वतःचे नोट्स वगैरे शॉर्टमध्ये काढू शकता. किमान हेडिंग तुम्हाला तरी चांगल्या पाठ पाहिजे. ॲज आतला कंटेंटपेक्षा त्याचे हेडिंग तुम्हाला मेन पाठ पाहिजे. तर त्यामध्ये विचारलं की तुम्हाला किमान त्यामध्ये काहीतरी मांडता आलं पाहिजे. समजलं ना आपल्या गोष्टी काय म्हणतो मी. तर त्यानुसार तुम्हाला चांगला अभ्यास करायचा आहे. पेपरला पास होण्याच्या दृष्टिकोनातून अभ्यास करण्यापेक्षा कन्सेप्ट क्लिअर करून तुम्ही पास करत चला. म्हणजे कन्सेप्ट क्लिअर झाली की पुढं चला. यावर तुम्हाला यूट्यूबवरती जास्तीत जास्त व्हिडिओ वगैरे बघा, जेवढे काही भेटतील तुम्हाला तेवढा कंटेंट वगैरे. ज्यांना पेडमध्ये इच्छा असेल तर त्यांनी आपल्या ॲपमध्ये सुद्धा येऊ शकतात. पेडमध्ये तुमचा जवळपास 1 महिन्यामध्ये सिलेबस कंप्लीट झाला आहे आपला. तर ऑलरेडी तुम्ही ते काही बॅच वगैरे जॉईन करून तुमचं पेडमध्ये सुद्धा तुम्ही तुमचा सिलेबस कंप्लीट करू शकता. आणि ज्यांना यूट्यूबवरून सुद्धा होतं किंवा ज्यांना सेल्फ स्टडी सुद्धा होतं तर त्यांनी आपापल्या सोयीनुसार चांगला अभ्यास करा. फक्त शेवटी सांगायचं एवढं की बाळांनो, अभ्यास करा. युनिव्हर्सिटी आलेली आहे, तळमळ राहू द्या स्वतःची, किमान तुमची नाही तर तुमच्या आईवडिलांकडे पाहून सुद्धा मेहनत करा. कारण की तुमच्यापेक्षा ते तुमच्यावर जास्त आशा लावून बसलेला असतात की माझा बाळ, माझी ताई घरी राहून अभ्यास, तिथं कॉलेजला राहून अभ्यास करत असेल किंवा काय आमच्या आता ती घरातले पहिले डॉक्टर होणार आहे, पहिला डॉक्टर होणार आहे, तर ते वेळेने अभ्यास करा. स्वतःमध्ये जिद्द राहू द्या की आपल्याला पास व्हायचं, आपण पास होणारच आहे. काय वेळ वगैरे मॅटर करत नाही, फक्त स्वतःमधला कॉन्फिडन्स मॅटर करतो की मी ही परीक्षा पास करणार आहे. कारण की जीवनामध्ये खूप तुम्हाला आणखी पुढं खूप सारं पाहायचं, स्ट्रगल वगैरे. परीक्षा तर छोटी गोष्ट आहे. आणि काय मध्ये सिंगल शीट जी काही आपली सिंगल आहे ती सिंगल शीट तुमचं डझंट मॅटर काय करते, काय तुमचं फ्युचर वगैरे मॅटर करत नाही ते काय. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही, काय नाही. चांगला फक्त चांगल्या बुद्धीने, चांगल्या वेळेने तुम्हाला अभ्यास करायचा. स्वतःच्या कर्मावरती विश्वास ठेवायचा, दुसरं काही डोक्यात आणायचं नाही. सकारात्मक राहायचं, पॉझिटिव्ह थॉट विचार करायचं, देवाचे वगैरे चांगलं तुम्हाला ध्यानात्मक चिंतन करायचं आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. तुम्ही 100% पास होणार आहे. त्यामुळे काळजी करायचं नाही, काय नाही. चांगलं तुम्हाला जेवण करायचे, चांगली झोप घ्यायची, चांगला अभ्यास करायचं. कोण काय म्हणतंय, कोण काय नाही याचा विचार करत नाही. फक्त स्वतःवरती मेहनत करायची. मग त्यानंतर तुम्हाला स्वतःवरती फोकस करायचं, दुसरं काय नाही. आणि मनामध्ये फक्त आईवडील वगैरे राहू द्या, दुसरं काय नाही. तुमच्या डोळ्यापुढं तुम्हाला फक्त आता तुमचे आईवडील, तुम्ही आणि तुमचा पेपर एवढं तुमच्या असलं पाहिजे. दुसऱ्या महिनाभर दुसऱ्या डोक्यात काही आणायचं नाही. समजलं ना. त्यामुळे काही डाऊट वगैरे असेल तर माझा पर्सनल नंबर तर आहे सगळ्यांकडे. आणि सगळ्यांनी आपला BMS फर्स्ट इयरचा व्हॉट्सॲप ग्रुप आहे तो जॉईन करायचा आहे, टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा. यावरती तुम्हाला खूप सगळं मटेरियल भेटणार आहे फ्रीमध्ये. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, काय नाही. इथं BMS मराठी आहे तर तुमचे शेवटपर्यंत पेपरसोबत राहणार आहे. त्यामुळे काय टेन्शन वगैरे घ्यायचं नाही. कोणाला काही वाटत असेल सर माझा कॉन्फिडन्स लो झाला आहे वगैरे तर बिंदास वगैरे कॉल करू शकता. सर असं आहे, आपले प्रॉब्लेम वगैरे हा माणूस ऐकायला इथं आहे. त्यामुळे टेन्शन वगैरे घेऊ नका. आपला माणूस आहे ना, तर बिंदास अभ्यासाला लागा. काही जर वाटलं तर बिंदास वगैरे कॉल करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि एक सांगायचं राहून गेलं की हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांचासुद्धा फायदा झाला पाहिजे. आणि जास्तीत जास्त तुमचे जेवढे काही दुसऱ्या कॉलेजचे मित्र असेल तर त्यांच्यासोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, कारण त्यांचंसुद्धा कल्याण होऊ द्या. कारण कर भला सो हो भला. समजलं ना. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.